आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र। सांगलीच्या कृष्णा नदीत 3 दिवस रंगलेल्या राष्ट्रीय बोटिंग स्पर्धेमध्ये पंजाबच्या चंदीगड विद्यापीठानं प्रथम क्रमांक पटकावला आहे। कृष्णा नदीच्या पात्रात 3 दिवसांपासून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत राष्ट्रीय आंतरविद्यापीठ अखिल भारतीय कॅनोईंग आणि कयाकिंग बोट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये देशातील 40 विद्यापीठांमधील 600हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता। अत्यंत थरारक अशा पार पडलेल्या बोटीच्या शर्यतीमध्ये पंजाबच्या अमृतसरच्या गुरु नानक देव विद्यापीठानं दमदार कामगिरी करत वर्चस्व गाजवले। कयाकिंग महिला आणि पुरुष गटात आणि कॅनोईंग पुरुष गटात प्रथम क्रमांक मिळवत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले। 15 वर्षांनंतर गुरु नानक देव विद्यापीठानं प्रथम क्रमांक मिळवत सुवर्ण पदक पटकावले आहे। विजेत्या संघाला आणि स्पर्धकांना खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। ट्रैक जो था वो किस तरह से था, कितना चैलेंजिंग था आपके स्पोर्ट्समैन के लिए और कैसा लगा यहाँ पे? हेलो महाराष्ट्र। आई एम फ्रॉम गुरु नानक देव यूनिवर्सिटी बिहाफ ऑफ डायरेक्टर स्पोर्ट्स पवन कुमार शर्मा। जो जनरल ट्रॉफी है वो हमने जीती है इस बार। कम से कम 20 साल के बाद ये ट्रॉफी आई है मेरे पास, जनरल ट्रॉफी। ये मेरे लिए हिस्ट्री है। और दूसरी हिस्ट्री ये है कि जो कयाकिंग कैनोइंग कंपटीशन था वो हर बार पंजाब में रहता था, तो 15 साल के बाद यहाँ दत्ता पाटिल साहब शिवाजी यूनिवर्सिटी कोल्हापुर डायरेक्टर स्पोर्ट्स जो है उन्होंने ली है यहाँ पे चैंपियनशिप कयाकिंग कैनोइंग की, जिसमें मैंने चैंपियनशिप जीती है। तीनों चैंपियनशिप मैंने लिए है, कयाकिंग वुमेन, कयाकिंग मैन और कैनो मैन। तो ये महाराष्ट्र मेरे लिए लकी है। मैं चाहता हूँ नेक्स्ट कंपटीशन में यहाँ पे हो और हम जीत के जाए। सर ट्रैक बहुत क्लियर था। ट्रैक वो बच्चों के सामने था, विजिबल ट्रैक था। स्टूडेंट्स जो आए, प्लेयर और कोच मैनेजर को कोई दिक्कत नहीं आई। फ्रॉम स्टार्ट टू फिनिश एकदम क्रिस्टल क्लियर था, कोई प्रॉब्लम नहीं है इसमें। और जो ऑफिसर्स है उन्होंने अपनी ड्यूटी बड़ी अच्छी निभाई है। कितना चैलेंजिंग था यहाँ पे? बहुत चैलेंजिंग कंपटीशन था। देखो मेडल तो देखो इवेंट होते हैं 36, तो क्या के 9 इवेंट है एक टीम के, तो जिसमें हमने 4 मेडल लिए गोल्ड, बाकी बट गए दूसरी यूनिवर्सिटी को। चैलेंजिंग कंपटीशन था। जो मेडल आए टचिंग पे आए हैं जी, तो हमारी यूनिवर्सिटी के जो मेरे आए स्टूडेंट आए, बच्चे आए, उन्होंने बहुत ज़्यादा मेहनत की। कैनो कयाक है और लड़कियों ने कयाक में, जिससे हम ओवरऑल ट्रॉफी जीत सके। नमस्कार, मी डॉक्टर शरद बनसोडे, संचालक क्रीडा व शारीरिक शिक्षण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी कॅनोईंग कयाकिंग मेन वुमेन 2025-26 या स्पर्धेचा संयोजन सचिव। शिवाजी विद्यापीठाला या पहिल्यांदाच बहुमान या स्पर्धा ऑर्गनाईज करायचं, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ही स्पर्धा होण्याचा बहुमान आणि तेही सांगलीमध्ये हे पहिल्यांदाच आपल्याला इथं मिळालेला आहे। या स्पर्धेमध्ये संबंध देशातून 40 विद्यापीठाने इथं सहभाग घेतलेला होता आणि या विद्यापीठामधून 675 ॲथलीट्स इथं सहभागी झाले होते। या ॲथलीट्समध्ये 16 आंतरराष्ट्रीय खेळाडूंनीही इथं सहभाग घेतलेला होता। दिनांक 5 एप्रिल ते 8 एप्रिल दरम्यान ही स्पर्धा इथं ऑर्गनाईज करण्यात आली। आज या स्पर्धेचा अंतिम दिन होता आणि ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटीची जनरल चॅम्पियनशिप जी आहे, ही जनरल चॅम्पियनशिप गुरु नानक देव युनिव्हर्सिटी पंजाब यांना मिळालेली। त्याचबरोबर कॅनोईंग या मेन विभागामध्ये गुरु नानक देव युनिव्हर्सिटी यांना जनरल चॅम्पियनशिप मिळाली। वुमेन जनरल चॅम्पियनशिप पंजाब युनिव्हर्सिटी चंदीगड यांना मिळाली। त्याचबरोबर कयाकिंग पुरुष गटामध्ये गुरु नानक देव युनिव्हर्सिटी यांना चॅम्पियनशिप मिळाली आणि महिला गटामध्ये कयाकिंगमध्ये गुरु नानक देव युनिव्हर्सिटी यांना जनरल चॅम्पियनशिप मिळाली। आणि या स्पर्धा असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज यांच्या आधिपत्याखाली आणि शिवाजी विद्यापीठाच्या सहकार्याने इथं पार पडली। या स्पर्धेतून निवड झालेले जे काही खेळाडू आहेत त्यांची वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स यासाठी रिकमेंडेशन AIU कडून आलेले श्री संदीप शिंदे ऑब्झर्वर हे AIU ला पाठवणार आहेत आणि आगामी जे वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स आहेत हंगेरी इथं होणार आहेत, तिथं ह्या
असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीचा संघ तिथं सहभागी होणार आहे. धन्यवाद.